लवकरात लवकर सुरुवात करायची आहे शेतकरी पॉवर्स या संघाने. खूप सुंदर. शेतकरी पॉवर संघासाठी प्रथम षटक घेऊन येत आहे प्रथमेश आणि प्रथमेशचा सामना करतील बंडा फौजी उर्फ किरण. सामन्याला सुरुवात थांबा 1 मिनिट, गाडी जाऊ द्या. कमिटी कृपया तुम्ही सहकार्य करा जरा. कृपया कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नका. गाडीही नको आणि माणसंही नको. 1-2 मॅच फक्त सहकार्य करा. सामना होतोय चालू. सामन्याचा पहिला बॉल, सुंदरसा बॉल परंतु वाईड. प्रथमेशांचा पहिला बॉल नो बॉल ची अतिरिक्त 1 धाव. प्रथमेश या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये थोडेसे दबावात दिसत आहेत. दुसरा चेंडू त्याने टाकला पण सुंदर असा, त्यावर 1 धाव. 1 चेंडू 3 धावा. सुंदर अशी बॅटिंग आणि पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. डिक्लेअर 1 धाव. पंचांचा निर्णय 1 धाव आहे. सुंदर अशी बॉलिंग प्रथमेश यांच्याकडून. छान असा कमबॅक. पुढून खेळवलेला हा चेंडू सचिन अण्णा यांनी मारलेला चेंडू आणि या चेंडूवर मिळत आहेत 4 धावा. सुंदर असा हा चेंडू. 2 बॉल नंतर पुन्हा एकदा प्रथमेश यांच्यावर दबाव निर्माण करण्यात सचिन अण्णा यशस्वी झालेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूप सुंदर असा कमबॅक प्रथमेशांनी केलेला आहे आणि हा डॉट बॉल समजला नाही सचिन यांना, त्यामुळे तो निर्धाव चेंडू. 4 बॉल झालेले आहेत या ठिकाणी. प्रथमेशांचा पुढचा चेंडू सचिन यांच्यासाठी पुढे येऊन खेळलेला चेंडू आणि थोडीशी मिसफिल्ड मयूर यांच्याकडून आणि 4 धावा मिळत आहेत पाटील वॉरियर्स या संघाला. खूप सुंदर अशी बॅटिंग या ठिकाणी आपल्याला सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू परत एकदा खूप सुंदर कमबॅक आणि ओव्हर. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12. संघाची धावसंख्या 12 बिनबाद 12. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत सचिन पॉवर. शेतकरी पॉवर संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत सचिन. त्यांचा सामना करतील बंडा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पण किपिंग मिस झाली आणि 1 डिक्लेअर धाव. 1 धाव डिक्लेअर. हरिदास यांच्याकडून थोडीशी मिसफिल्ड आणि किपिंग मिस झाली. दोन्ही संघ दबावामध्ये. पुढील चेंडू टोलावलेला आहे आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. सुंदर अशी बाउंड्री लाईनवर फिल्डिंग पाहायला मिळते सचिन यांच्याकडून. सुंदर अशी बॉलिंग या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. तेवढीच सुंदर बॅटिंग आपल्याला सचिन अण्णा यांच्याकडून मिळते पाहायला. सुंदर असा हा शॉट आणि या ठिकाणी 4 धावा सचिन अण्णा यांच्या बॅटमधून. 4 खांबाच्या अलीकडून गेलेला आहे बॉल. 4 धावा. सचिन अण्णा हे कमिटीचं लक्ष नाहीये. कृपया कमिटीनं सहकार्य करा. थोडंसं कमिटीने 4ही बाजूला जरा उभं राहायचं आहे. सचिन यांचा सामना करतील सचिन. पुढचा चेंडू पुढे येऊन टोलावलेला आहे आणि हा 2 धावांसाठीचा हा चेंडू. 2 धावा. सचिन आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये भर घालताना 20 धावसंख्या झालेली आहे. 20च्या घरात पोहोचलेले आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 बॉल 20. दोघांकडून ही चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पाटील स्ट्रायकर संघाचे दोन्ही फलंदाज. सुंदरसा फटका आणि थोडीशी मिसफिल्ड कुंदन यांच्याकडून, परंतु दुसरीकडे 2 फिल्डिंग आणि 2 कमिटी आहे. कमिटी मेंबर्स आहेत पाहायला तिथे. कालवा करायचा नाहीये. 2 धावा आत्ताच्या. पुढचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि सचिनांना मुळीक बाद झालेले आहेत.
पाटील स्ट्रायकर संघासाठी पहिला धक्का. 2 संघाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाटील स्ट्रायकर संघाची धावसंख्या 1 बाद 22. दोन्ही संघ आतापर्यंत खूप चांगला खेळ करत आहेत. 2 ओव्हर 22 धावसंख्या. सचिन अण्णा यांच्या रूपाने पाटील स्ट्रायकर संघाला पहिला धक्का मिळालेला आहे. नवीन बॅट्समन प्रथमेश येवले आयकॉन यांचं मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. आता पाहूयात आयकॉन या मॅचमध्ये आपल्या संघासाठी काय करू शकतात. तिसरं षटक घेऊन आलेले आहेत मयूर. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं शेतकरी पॉवर संघासाठीचं हे षटक घेऊन आलेले आहेत मयूर यांचा सामना करतील बंडा फौजी. आणि पहिला चेंडू वाईड. मयूर यांचा पहिला चेंडू वाईड. अतिरिक्त रूपात 1 धाव मिळते. या ठिकाणी पुढचा चेंडू टोलावलेला आहे आणि सुंदर असा चेंडू टोलावला पण त्याच्यावर 1च धाव मिळेल पाटील स्ट्रायकर संघाला. पुढच्या चेंडूवरही 1 धाव. खूप सुंदर अशी फिल्डिंग कुंदन गोळे बाउंड्री लाईनवर करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू टोलावलेला आहे 2च्या दिशेने. 2 धावा. खूप सुंदर असा बॅटिंगचं प्रदर्शन बंडा यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत त्यांनी खूप सुंदर अशी बॅटिंग दिली. पुन्हा 1 धाव झालेली आहे. 31. 1 बाद 31. 3 ओव्हर नंतर 31 धावसंख्या. 3 ओव्हर्स 1 बाद 31. दोन्ही फलंदाज उत्कृष्टरित्या खेळताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी पॉवर संघ सुद्धा चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत चांगलं प्रेशर त्यांनी दोन्ही बॅट्समनवर क्रिएट करून ठेवलेला आहे. संघासाठी 4थं षटक घेऊन आलेला आहे प्रथमेश आणि 2 धावा पहिल्या बॉलवर मिळालेल्या आहेत पाटील स्ट्रायकर संघाला. 2 धावा. दोन्ही संघांकडून खूप उत्कृष्ट असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. फायनलसाठीची ही मॅच. दोन्ही संघांवर पूर्ण दबाव. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. पंचांचा इशारा वाईड. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. हरिदास लोंढे यांनी खूप छान बॉल अडवला. कोणतीही धाव नाही या चेंडूवर. छान प्रकारे प्रेशर क्रिएट करण्याचं काम या ठिकाणी केलं होतं पण थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि पाटील स्ट्रायकर संघाला या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी शेतकरी पॉवर संघाकडून झालेलं पाहायला मिळतंय आपल्याला आणि 4 धावांचं योगदान आणि बंडा यांनी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला पण आउट. वाईड प्लस विकेट. 1 धाव 1 विकेट. बंडा यांच्या रूपाने दुसरा धक्का मिळालेला आहे. 40 बॉल 3 बॉल 40 धावा आणि पुढील फलंदाज अक्षय सॅमी मैदानामध्ये आलेले आहेत. 40 धावसंख्या आतापर्यंत उभारण्यात पाटील स्ट्रायकर संघ यशस्वी. आतापर्यंत आपल्याला छान अशी गोलंदाजी प्रथमेश यांच्याकडून पाहायला मिळते पण सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला मयूर यांच्याकडून बाउंड्री लाईनवर पाहायला मिळाली आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचं काम मयूर यांच्याकडून झालेलं आहे. सुंदर अशी फिल्डिंग. नो बॉल चेक करायचा आहे. नोच आहे का? नो आहे पण चेक करायचं आहे. पंचांचा रिव्ह्यू कॉल आहे. पंचांचा रिव्ह्यू कॉल आहे. बॉक्स नो चेक करायचा आहे. पंचांनी येऊन इथं बघायचं आहे. नोच आहे ना? सांगा तुम्ही काय केलं. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो साठी घेतलेला हा रिव्ह्यू. नो बॉल आहे. हा पंचांचा निर्णय आहे. नो बॉल. आतापर्यंत प्रथमेश आपल्याला चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत पण थोडासा दबावामध्ये. आत्ताच्या 3 धावा आहेत. आत्ताच्या 3 2 धावा आहेत. आत्ताच्या 2 धावा. 44 धावसंख्या झालेली आहे. पुढचा चेंडू प्रथमेशांनी जोरदार टोलवलेला चेंडू आणि सीमारेषे पार. 4 धावांची धावसंख्येमध्ये वाढ. सुंदर अशी बॅटिंग प्रथमेश येवले यांच्या
फलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या संघासाठी सर्वोत्कृष्ट योगदान देण्याचा ते प्रयत्न करतायत. आयकॉनला साजेशी अशी खेळी या ठिकाणी ते करतायत. ओव्हर समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावसंख्या. 2 बाद 49. पाटील स्ट्रायकर संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 49. सुंदर असा खेळ प्रथमेश आणि अक्षय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. संघासाठी 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत हरिदास शेतकरी पॉवर संघासाठी. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या उभारण्यात यशस्वी होत आहेत हे पाहणं गरजेचं आहे आपल्याला. सुंदर असा फटका आणि 4 धावा. थोडीशी मिसफिल्ड आणि 4 धावा. खूप सुंदर असा फटका प्रथमेश यांच्या बॅटमधून. तेवढंच गचाळ क्षेत्ररक्षण आणि मिळालेले आहेत 4 धावा पाटील स्ट्रायकर संघाला. पुढील चेंडू आणि जोरदार टोलवण्याचा प्रयत्न पण खूप सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश यांच्याकडून आणि 1 धाव. पुढील चेंडू अक्षय यांचा आणि खूप सुंदर अशी आदिनाथ यांच्याकडून फिल्डिंग परंतु 2 मध्ये डिक्लेअर गेलेला आहे. खूप सुंदर असा चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु हातामधून सुटून परत एकदा 2 मध्ये गेलेला आहे. पुढील चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा नॉट आउटचा इशारा. परत एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. पंचांचा इशारा 2 धावेचा. लास्ट बॉल. इनिंग मधला लास्ट बॉल आणि खूप सुंदर अशी ओव्हर या ठिकाणी हरिदास यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु शेवटच्या याच्यावर आपल्याला चौकार पाहायला मिळेल आणि खूप असं सुंदरसा शॉट. 62 रन्स झालेले आहेत पाटील स्ट्रायकर संघाच्या. जिंकण्यासाठी हवे आहेत 63. खूप छान अशी बॅटिंग पाटील स्ट्रायकर संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. तेवढाच उत्कृष्ट खेळ शेतकरी पॉवर संघाने सुद्धा केला आणि 63 रनांचं टार्गेट. दोन्ही संघ खूप मेहनत करून इथपर्यंत आलेले आणि फायनल साठीची ही मॅच जो जिंकेल तो फायनलला खेळेल श्रीराम वॉरियर्स संघाविरुद्ध. पाटील स्ट्रायकर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे तसेच शेतकरी पॉवर संघाने सुद्धा आपले 2 ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. वेळ लावायचा नाहीये. लवकरात लवकर आपल्याला मॅचेस संपवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला बक्षीस वितरण सुद्धा करायचं आहे. त्यामुळे थोडासा पटपट खेळ करायचा आहे. दोन्ही संघांनी सर्वांनीच सहकार्य करायचं आहे या ठिकाणी. कृपया कमिटीने बॅटिंगवाल्यांसाठी बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करायची आहे. कमिटीने तिथं बॅटिंगवाल्यांसाठी बसण्याची व्यवस्था करायची आहे. त्यांना कृपया खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. कमिटीचे जे काही मेंबर्स असतील त्यांनी थोडंसं सहकार्य करायचं आहे आणि बॅटिंगवाल्यांसाठी खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. कृपया सहकार्य करा. कृपया जे खेळाडू बसलेले आहेत त्यांनी तिथं उठायचं आहे. युवराज पाटील, ओमकार जगताप आपण कृपया उठायचं आहे आणि जरा दुसरीकडे बसायचं आहे. बॅटिंगवाल्यांना खुर्च्या आपण मोकळ्या करून द्यायच्या आहेत. थोडंसं सहकार्य करा. आपण आपले संघ उत्कृष्ट खेळतायत. आपण आपल्या संघांना चेअरअप करण्यासाठी आला आहात पण थोडंसं आपण सहकार्यही करायचं आहे. पाटील स्ट्रायकर संघाचं क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आहे. शेतकरी पॉवर संघाने आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. खूप सुंदर असं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पाटील स्ट्रायकर संघाकडून. बरं झालं आलाच बाबा. नाही बाबा तोंड दुखायला लागलं बाबा. अरे किती आहे शटर? 2 शटर 200 शटर. हॅलो किती झालं स्कोरांचा?
भांडण फिरतच मधली थोडी तिथून कार्पेटला लागून बॉल फासला गेला ना बॅट्समन तयार. पाटील स्ट्रायकरचे संघमालक स्वतः बंटी पाटील पहिलं षटक घेऊन येत आले. हरिदास लोंढे मागच्या वर्षीचा स्टार खेळाडू, धावा करायच्या 63, कॅप्टन सज्ज, स्टार खेळाडू सज्ज. पहिला चेंडू आणि जोरदार मारलेला फटका आणि हा 4 धावा देऊन गेला. सचिन अण्णा लागले का बघा जरा, लागले का बघा, नाही लागले, लागून चालणार नाही, क्षेत्ररक्षण करायचंय, लागून चालणारच नाही. हा तुम्हाला खेळावंच लागणार आहे. एक आत्मविश्वास आहे सचिन अण्णा उभे तिथे मैदानावर. पाटील स्ट्रायकरचा आत्मविश्वास. एक चेंडू 4 धावा संख्या झालेली आहे. शेतकरी पावळ संघ सुंदर. मागच्या वर्षीचे 2 खेळाडू, प्रथमेश येवले खेळतोय पाटील स्ट्रायकर्स कडून आणि हरिदास लोंढे खेळतोय शेतकरी पॉवर कडून. आणि वाईटची एक धाव. कुंदन गोळे नॉन स्ट्रायकर एंड वरून सगळं सांगताना पूर्ण मार्गदर्शन करून आपल्या संघाला इथपर्यंत घेऊन आलेले आहेत. संघमालक अविनाश जगताप कसपणाला लावला. यावर्षी या दुसऱ्या पर्वात पहिल्यांदाच टीम घेऊन आले आणि जोरदार असा फटका मारला. सुंदर फिल्डिंग. फिरोज दादा वय जास्त असलं तरी माणूस चपळ आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रात चपळ. नोची एक धाव. आणि ही विकेट कॅप्टनची विकेट. चांगला जल्लोष या ठिकाणी पाटील स्ट्रायकर्स करताना, कारण कॅप्टनची विकेट छोटी विकेट नव्हती, त्यांना पण माहिती आहे. खूप महत्वाकांक्षा घेऊन खेळतात ही खेळाडू. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघांसाठी. जोरदार. मयूर कांगडे पुढचा फलंदाज. एक धाव. पहिलं षटक पूर्ण आणि धाव संख्या झालेली आहे 11 धावा. 63 धावांचा पाठलाग चालू आहे. दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक. प्रथमेश येवले स्टार खेळाडू मागच्या वर्षीचा, या वर्षीचा पाटील स्ट्रायकरचा आयकॉन खेळाडू. डेड बॉल आहे हा. येस गो ऑन. बंडा फौजी सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितका सुंदर मारलेला थ्रो. कंट्रोल ठेवला पूर्णपणे गेम वरती. जोरदार मारलेला हा फटका 4 धावा देऊन गेला. चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत बघायला मिळालं पाटील स्ट्रायकर संघाकडून, परंतु तितकंच चांगलं फलंदाजीमध्ये कामगिरी करताना हे दोन्ही खेळाडू. सुंदर मारला आणि एक धाव काढली. पूर्ण हाय व्होल्टेज मॅच, सगळे गाव एकवटले बघायला. आणि ही विकेट बघा, मागाशी म्हणलं होतं वय जास्त आहे परंतु माणूस चपळ आहे, आणि घेतली ही दुसरी विकेट हरिदास लोंढेच्या रूपानं. वेळ घ्यायचा प्रयत्न, परंतु मला वाटतं बॅट्समनला समजलं होतं की ही विकेट आहे. धाव संख्या किती झाली चेक करायचे का?
कसला रिव्ह्यू सांगा. पुढं अडवलेलाच म्हणतो रिव्ह्यू. पुढं अडवलेलाचा रिव्ह्यू म्हणतो. पायाचा रिव्ह्यू चेक करायचा आहे. फेअर आहे म्हणतात. फेअर आणि विकेट आहे. पाटील स्ट्रायकर संघाला जल्लोष करायची संधी. दुसरा फलंदाज प्रथमेश नवलेच्या रूपानं. खूप मोठी धावसंख्या आहे. 63 धावा करायचा जिंकायला कंपल्सरी चेस असा नियम कमिटीने बनवला होता. दुसरं षटक चालू आहे. मधून चालू नका कोणी, चाला लवकर. विनंती आहे जरा, या मोठ्या मॅचेस आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण मोहन यादव. दोन धावा आत्ताच्या एकच धाव. बॉल 2 धावा आहेत. बॉल विचारतात. षटक पूर्ण झालेले 2 षटक आणि धाव संख्या झालेली 20 धावा. 3 षटक बाकी आहेत आणि अजून 43 धावा करायच्या आहेत. शेतकरी पॉवर संघाला यावर्षी नवीनच संघ आहे, परंतु चांगली कामगिरी करून क्वालिफायर मध्ये आणि तिथून पुढची वाटचाल आता बघूया. 2 षटक पूर्ण, धाव संख्या झालेली 20 धावा. कर एक फोन कर की, फोन तर कर, तू कर म्हणा या इथं. तिसरं षटक आणि हा अनियंत्रित फटका उचलून मारला आणि विकेट. तिसऱ्या षटकातला पहिलाच हा चेंडू आणि उचलून मारला. अनियंत्रित फटका, परंतु नियंत्रण नाही तर सगळंच सुटू शकतं तुमच्या हातातून. आणि त्याच प्रकारे मॅचचं पारडं कधी इकडे कधी तिकडे होताना स्वतः संघ मालक अविनाश जगताप आता जबाबदारीची खेळी करण्यासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण. तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अक्षय. 2 धावा डिक्लेअर. चांगलं क्षेत्ररक्षण. तुम्ही बांधा फौजीकडे बॉल माराल तर तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणं थोडं कठीणच समजेल तुम्हाला. आणि परंतु ही कठीण गोष्ट सोपी करून दाखवली अविनाश जगताप संघ मालकांनी आणि 4 धावा चोरल्या. सुंदर मारलेला जोराचा फटका, परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आणि 1 षटक पूर्ण झालेले. 3 षटक पूर्ण, धाव संख्या झालेली 29 धावा. 29 धावा. 3 षटक पूर्ण, 3 विकेट्स आणि धाव संख्या झालेली 29 धावा. 2 षटक बाकी आहेत आणि धाव संख्या पाहिजे 34 धावा. जिंकण्यासाठी 34 धावा. प्रथमेश येवले मागच्या वर्षीचा स्टार खेळाडू आपल्या संघासाठी पूर्ण जीव लावताना दुसरं षटक घेऊन आला. बघूया प्रयत्न दोन्ही बाजूनं. एका बाजूला संघ मला खेळतात, एका बाजूला स्टार खेळाडू आयकॉन पाटील स्ट्रायकरचा. बघूया. आणि हा अंपायरनं रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया. आजपासून आपल्या श्रीकाळ भैरवनाथ यात्रा उत्सवाला प्रारंभ होतो. आज नव्याची पौर्णिमा, देवाचा पालखी उत्सव. 6 ते 9 या वेळेत नियोजित कार्यक्रम होणार आहे. गावातील सर्व युवकांना विनंती आहे की हा क्रिकेटचा खेळ झाल्यानंतर सर्वांनी यात्रा उत्सवाला, नव्याच्या पौर्णिमेच्या पालखी उत्सवाला हजर राहायचंय.
पुढचा खेळाडू फलंदाज सचिन जगताप लेफ्ट आणि राईटचं हे कॉम्बिनेशन एक धाव घेतली. सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर चौकार. 4 धावांची वाढ धावसंख्येत शेतकरी पवार संघाच्या. चांगला प्रयत्न. धावसंख्या वाढवायचा पूर्ण प्रयत्न शेतकरी पवार संघाच्या संघ मालकांकडून या ठिकाणी दिसतोय आणि रोखण्यासाठी सुद्धा प्रयत्न आणि दुसरा चौकार पुन्हा तिथंच मारला. 39 धावा. वा वा चल मारतो ना बा शाबाश. आणि ही वाईडची एक धाव. धाव संख्या झाली 40 धावा. धावून घेतली एक धाव. 6 बॉलमध्ये 22 रनांची आवश्यकता शेतकरी पवार संघाला. आणि आता शेवटचे षटक. चला जास्त वेळ घेऊ नका. श्रेयस एक गोट्या मांढरेला एक फोन कर की म्हणा झालं इथलं या लगेच मांढरेला मांढरे वायरमॅनला. अरे पण येऊ दे ना त्याला इथं. शेवटचं षटक. फिरोज दादा जोराचा मारलेला फटका परंतु मगाशी सांगितलं तसं बंडा फौजीच्या हातून बॉल सुटत नाही. एखादा अपवाद जातो परंतु अशा हाय व्होल्टेजमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करून स्वतःच्या टीमचं नाव मोठं करतायत पाटील स्ट्रायकर्स. सुंदर आपल्या टीमला चांगलं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देताना फिरोज दादा शेवटचं षटक निर्णायक षटक उचलून मारला आणि हा 6 अनियंत्रित फटका आणि विकेट. चांगला क्रिकेट. चांगला क्रिकेट दोन्ही संघांकडून या ठिकाणी बघायला मिळतो. आता फायनल चांगला मोठा स्कोर या ठिकाणी 62 धावांचा उभा केला पाटील स्ट्रायकर संघानं. आणि पाठलाग करताना पूर्ण प्रयत्न शेतकरी पवार संघाकडून. चांगलं षटक आणि यानंतर होणारे फायनलचा सामना आणि ही विकेट. सुंदर विकेट. छान विकेट. फिरोज दादा बृहन्मुंबई महानगरपालिका फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत असलेले क्रिकेट खेळाची अत्यंत आवड आदिनाथ जगताप सिंधुदुर्ग प्रीमियर लीग कमिटी मेंबर जोरात मारला आणि ही विकेट. शेवटचं षटक पूर्ण. अभिनंदन श्रेय जगताप युवराज जगताप संघ मालक आणि कॅप्टन सचिन अण्णा मोहित तसेच शेतकरी पवार संघाचं. चला जास्त वेळ नाही.